मनोज जरांगेंची शांतता रॅली अहमदनगरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ मराठा तरुणांकडून जरांगेंचं भव्य दिव्य स्वागत। जळगावच्या अमळनेरमध्ये शरद पवार पक्षाने लावले अनिल पाटील यांना डिवचणारे बॅनर्स। आगामी विधानसभेमध्ये अनिल पाटील निवडून येणार नाहीत, बॅनरवरचा मजकूर। नाशिकमध्ये माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार हिरामण खोसकर, रंजना भानसींना आदिवासी आंदोलकांनी घातला घेराव, आंदोलकांकडून घोषणाबाजी। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पेसा भरती आंदोलकांचा रास्ता रोको, नेत्यांना घेराव घातल्यावरती आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर। बुलढाण्यामध्ये स्वस्त धान्य दुकानामधल्या ई-पॉस मशीनचा सर्व्हर अद्यापही बंद, 13ही तालुक्यामध्ये महिनाभरापासून धान्याचं वाटप कोलमडला। केंद्रामधून आलेल्या काही यंत्रांमध्ये बिघाड असल्यामुळे आम्ही ऑफलाईन मार्गाने धान्य वाटप करण्याच्या सूचना दिल्या, छगन भुजबळांची माहिती। मुंबईमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे दरामध्ये वाढ, वाशीच्या मार्केटमध्ये वाटाणा गवार 150 रुपये किलो, भेंडी आणि कोबीही 100च्या पार। उरण हत्याकांड प्रकरणामध्ये यशश्री शिंदेचा मोबाईल पोलिसांच्या हाती, मात्र पावसामध्ये भिजल्यामुळे मोबाईल सुरू होण्यामध्ये अडचणी, फॉरेन्सिक लॅबला पाठवणार मोबाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।